नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्म ते 3 वर्ष मुलांच्या मातांसाठी। सर्व लीडर मातांना नमस्कार। तुम्ही सगळ्या कशा आहात? मागील आठवड्याच्या आयडिया व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल, तसेच मुलांसोबत दाखवलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील। चला तर तुम्हाला आलेले मजेदार अनुभव सर्वांना सांगा। आपले अनुभव सांगेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे मिळून काही करूया। या आठवड्याचा मजेशीर खेळ स्ट्रॉचा खेळ। सर्व मातांना एका ओळीत उभे करा, त्यांच्याजवळ स्ट्रॉ ठेवा। काही अंतरावर टेबलावर प्रत्येक मातेसमोर एक बाटली ठेवा। लीडर मातेने 1 2 3 म्हटल्यावर प्रत्येक मातेने तोंडात स्ट्रॉ पकडून धावत जाऊन बाटलीत स्ट्रॉ टाकायचा। ठरलेल्या वेळेत ज्या मातेचे सर्वाधिक स्ट्रॉ बाटलीत जातील ती विजेती ठरेल। गरज असल्यास मातांना मदत करा। चला खेळ सुरू करूया। हा गमतीशीर खेळ खेळेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। बाहेरचे अन्न आपल्या आरोग्यासाठी नेहमीच चांगले नसते। बाहेरचे अन्न वारंवार खाल्ल्यामुळे अतिसार, पचन संस्थेचा संसर्ग, लठ्ठपणा, हृदयविकार, डायबिटीज अशा समस्या निर्माण होऊ शकतात। चला या व्हिडिओच्या माध्यमातून हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊया। मुलांना नियमितपणे असा आहार द्यावा ज्यात जास्तीत जास्त प्रमाणात कॅलरीज, लोह, कॅल्शियम, जीवनसत्वे आणि खनिजे असतील। उदाहरणार्थ मुलाला कॅलरीज तसेच धान्ययुक्त पदार्थ आणि दूध दिले पाहिजे। डाळी, शेंगभाज्या, अंकुरित कडधान्य, ब्रॉकली आणि कोबी लोहाचे उत्कृष्ट स्रोत आहेत। कोबी, ब्रॉकली, हिरव्या भाज्या, सोया इत्यादींमध्येही कॅल्शियम आढळते आणि व्हिटॅमिन आणि लोहासाठी मुलांना हिरवा पालेभाज्या आणि ताजी फळे जास्तीत जास्त द्यावीत। वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। या माहितीचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो? सर्व मातांनी पाळीपाळीने आपापले विचार सांगावे। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा। दाखवलेल्या खेळांमधून मुलांना आसपासच्या वस्तूंचे आकार ओळखता येतात आणि त्यातील समानता व वेगळेपणा समजायला मदत होते। मुलाला एक चमचा दाखवा, त्यानंतर दुसरा चमचा दाखवा आणि दोन्ही चमचे एकसारखे किंवा एकाच आकाराचे आहेत हे सांगा। मुलाला एकावर एक वाट्या किंवा डबे ठेवून टॉवर बनवून दाखवा। मुलाला स्वतः टॉवर बनवण्यासाठी प्रोत्साहित करा। मुलासमोर चमचे, छोट्या प्लेट्स आणि वाट्या ठेवा। त्याला एक भांडे दाखवून त्यासारखे दिसणारे दुसरे भांडे दाखवायला सांगा। आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलाच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा आहे हे समजलं असेल। पुढच्या आठवड्याच्या मीटिंग पर्यंत दररोज काही वेळ काढून हे खेळ आपल्या मुलांसोबत नक्की खेळा। आजच्या कृती इथेच संपत आहे। असेच नवे खेळ आणि माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू। तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या। हसत खेळत राहा। नमस्कार।